माझ्यासोबत विशाल पाटील आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विशाल पाटील हे नाव सोशल मीडियावर भरपूर चर्चेत होतं. विशाल पाटील शिवसेनेच्या विरोधात लढले. विशाल पाटील उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या विरोधात लढले आणि विशाल पाटील निवडून आले. आता ते महाविकास आघाडीचा घटक आहेत. काँग्रेस पक्षात ते आहेत. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही आणि म्हणून ही सांगलीची निवडणूक गाजली होती. विशाल पाटील हे ज्या प्रकारे निवडणूक लढले तशाच प्रकारची जी लढाई आहे ती महाराष्ट्रात पाहायला मिळते की काय? म्हणजे सांगली पॅटर्न हा विधानसभेत पाहायला मिळेल का, असा हाही प्रश्न आहे. संसदेमध्ये गेल्यानंतर विशाल पाटील यांनी जेव्हा नरेंद्र मोदींना पाहिलं तेव्हा विशाल पाटील यांना काय वाटलं, हे सगळे प्रश्न घेऊन त्यांच्याशी बोलणार आहे. विधानसभेची निवडणूक आहे. तुम्ही निवडून आलात, खासदार आहात. एका जिल्ह्याची एक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये जे उमेदवार आहे विधानसभेचे महाविकास आघाडीचे, लाडकी बहीण योजना, मुंबईची टोल माफी, म्हणजे 5,000 रुपये महिलांना जे मानधन आहे ते दिलेलं आहे. या सगळ्या बळावर महायुती म्हणते की आमचं सरकार आहे. हे म्हणणं सोपं आहे आणि खयाली पुलाव बनवणं काही चुकीचं नाही आहे. पण तुम्ही जर एकंदरीत लोकांच्यात गेला, ग्रामीण भागात गेला, शेतकऱ्यांना भेटला, समाजात फिरला, तर तुम्हाला लक्षात येईल की प्रचंड नाराजी. आणि ही नाराजी ही फक्त ह्या 2-2.5 वर्षाची नाही आहे. ही नाराजी जवळजवळ गेल्या 2014 पासूनची आहे. मधल्या 2-2.5 वर्षाच्या काळात उद्धवजी मुख्यमंत्री असताना चांगला प्रयत्न झाला काही सुधारणा करायच्या, पण आमच्या त्याच वेळेला काही लोक सत्तेत होती जी काही चुकीचे निर्णय घेत होती. मात्र हे 10 वर्षाचा जो राग आहे हा जनतेत आहे. आणि ज्या वेळेला एवढं वाट चालू होते त्यावेळी लक्षात येते की काहीतरी बिघाड आहे आणि ही जाणीव युतीला झालेली आहे आणि म्हणून ते करतात. आणि लोकांना माहिती आहे की सत्तेत पुन्हा येण्यासाठी 30% 40% कमिशन खाण्यासाठी हे केलं जात आहे. लाडकी बहीण जरी योजना जरी आणली असेल तर ही महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष आणणार आहे हे माहीत असल्यामुळे त्यांनी जाहीर केलेली योजना आहे. त्याचं प्रयोजन नाही आहे, त्याची निधीचं तरतूद नाही आहे. फक्त यांनी केलेला भ्रष्टाचार. मी तुम्हाला थांबवतो. 45,000 कोटीची तरतूद 1 वर्षासाठी करून ठेवली, हे अजितदादांचं वक्तव्य. हो, जरी असली, हे बघा, तरतूद बॅलन्स शीटला म्हणणं बरोबर. तुम्ही जर त्यांचं अर्थसंकल्प पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. आणि मी लोकसभेत या अर्थसंकल्पावर भरपूर बोलतो, तुम्हाला माहिती आहे. आत्ताची परिस्थिती जी आहे, जे आकडे दिले जातात, 7-8 लाख कोटीचा हा जो कर्जाचा डोंगर झाला आहे हा फक्त महाराष्ट्र शासनावर असलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे महामंडळं स्थापन केलेली आहेत. त्या वेगवेगळ्या महामंडळात सुद्धा प्रचंड प्रमाणात रोखे उभे करण्यासाठी कर्ज काढलेली आहेत. हा एकंदरीत तुम्ही कर्जाचा डोंगर जर बघितला जो ह्यांनी निर्माण केलेला आहे तो महाराष्ट्राला न पेलण्यासारखा आहे. आणि हा न पेलण्याचं कारण आहे की जो खर्च होतोय त्या खर्चात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. सत्तेत पुन्हा टिकण्यासाठी, लोकांना पैसे वाटून मतं मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. ज्या वेळेला काँग्रेस प्रणित सरकार या महाराष्ट्रात पुढच्या महिन्याभरात रुजू होईल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की ह्यात जी अत्यंत वाईट पद्धतीचा भ्रष्टाचार झाला आहे त्याला आळा आणला येईल, मर्यादा आणला येईल आणि त्यातनं निधी उपलब्ध होणार आहे. आणि त्या निधीतून काँग्रेस पक्षाने शब्द दिला आहे की 2,000 रुपये, 1500 नाही तर 2,000 रुपये हा काँग्रेस पक्षाचा प्लॅन होता आधीपासून. आणि तो बघून ह्यांनी ह्या निधी द्यायचं चालू केलेला आहे. कर्नाटकात, तेलंगणात आमच्या राष्ट्रीय मॅनिफेस्टोत, भारताच्या इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये काँग्रेस पक्षाने जाहीर केलं होतं की आम्ही काही गोष्टी करणार आहेत. त्या उचलल्या आहेत. त्यातले काही मोदी साहेबांनी उचलले आहेत आणि त्यातलं आता काहीतरी अजितदादांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी उचललेले आहेत. हे सत्ता काबीज करण्यासाठी लोक ह्याच्या पलीकडे दिले. समाजात भांडणं लागलेली आहेत, समाजात वाद आहे. कुणीही ह्या राज्यात समाधानी नाही आहे. आता निवडणूक खर्च करून, पैसे करून काही मतं मिळतील, पण तुम्हाला ह्या निकालात दिसून येईल की खूप मोठ्या प्रमाणात हार ही ह्या महायुतीची होणार आहे. आणि खास करून भाजप हा खूप अत्यंत निच्चांकी आकडा या निवडणुकीत गाठेल. तुम्हाला आणखी एक सांगतो की प्रेमात आणि युद्धात सब जायज आहे. त्यांनी घोषणा केल्या, त्यांनी योजना लागू केली. तुमच्याकडे कुठला असा पॉईंट आहे काउंटर त्यांना करण्यासाठी? आत्तापर्यंत कुठलीही घोषणा झालेली नाही आहे. तुमचा वचननामा, जाहीरनामा यायचा आहे अजून? हे बघा, आमच्याकडे आमची संस्कृती आहे आणि काँग्रेस पक्षाने ही पाळलेली आहे. सत्तेसाठी काही करायचं हे काँग्रेस पक्षाने कधी केलेलं नाही. प्रामाणिकपणा, लोकांसाठी आपुलकी, लोकांच्या जनतेचे प्रश्न समजून त्याच्यावर मार्ग काढणं
फक्त सत्ता काबीज करणं हा काँग्रेस पक्षाचा कधीही उद्देश नव्हता आणि कधीही धोरण नव्हतं. आणि म्हणून राहुलजी तुम्ही पाहता आज देशभर फिरत असताना सामान्य माणसांच्यात फिरतात, सामान्य माणसांची अडीअडचणी समजवतात. त्यातनं हा जो आमचा मॅनिफेस्टो तयार झाला, इलेक्शनला आम्ही जो जाहीरनामा केला तो कशातनं तयार झाला? ह्या लोकांच्या आवाजातनं तयार झालेला आहे. ही महायुतीची लोक जनतेच्या अडचणी समजायला कधी गेलेले नाहीत. त्यामुळे नेमक्या अडचणी काय आहेत हे त्यांना माहीत नाहीत. राहुल गांधी फिरले, त्यांच्या मॅनिफेस्टोची गोष्टी उचलायच्या आणि अंमलबजावणी करायचा प्रयत्न करायचा. जी गोष्ट मनापासून केली जात नाही ना, ती कधी यशस्वी होत नाही. मनापासून काँग्रेस पक्ष करणार आहे, महाआघाडी करणार आहे. आणि म्हणून तुम्हाला आता लक्षात येईल की महाविकास आघाडी सरकार 200च्या वर आकडा गाठून या ठिकाणी सत्तेत येईल. म्हणतात 200च्या वर येतील. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदेनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली. 2 पानाची पत्रिका काढली आहे. त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेलं आहे, योजना ज्या आहेत त्या आहे, विविध समाजासाठी महामंडळ काढलेली आहे. हे सगळं जे आहे हे गेल्या 10 वर्षातलं काम त्यांनी समोर ठेवलं आहे. त्याला कसं बघतात? हे बघा, हे आकडेमोड करायची त्या लोकांना सवय आहे आणि भाजपने आत्तापर्यंत दिखावाशिवाय काही केलेलं नाही आहे. प्रत्यक्ष त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या निम्म्या केल्या जातात ह्या त्यांच्या राष्ट्रीय ॲम्बिशन पूर्ण करण्यासाठी, पैसे निर्माण करण्यासाठी केला जातो. हा काय जनतेच्या दृष्टीने नसतो. जर जनतेसाठी काही केलं असतं, जर जनतेचे उपयोग काय केलं असतं. आता तुम्ही बघताय काही टोलचे निर्णय आता होतील, ढिगभर टोल लावणार आहेत, तात्पुरतं हा कमी करतील, लगेच दुसरा वाढवतील. ही सरकार ही निवडणूक जिंकण्यासाठी काही करेल हे ह्याच्या पलीकडे तुम्हाला काही ह्यातनं तुम्ही अर्थ काढू नका. जनता हुशार आहे. जनतेला लक्षात आलेलं आहे की काँग्रेस पक्षच आपल्याला समाधानकारक वागणूक देणार आहे. कधीतरी लोकांना एवढीच अपेक्षा असते की आमची चेष्टा करू नका, आमचा सन्मान राखू द्या आणि हा सन्मान जनतेला गमावला आहे असं भावना झालेली आहे आणि हा सन्मान पुन्हा त्यांना काँग्रेस पक्ष देईल. मी थोडंसं मागे नेतो तुम्हाला. लोकसभेच्या वेळेला तुम्हाला वाटलं होतं तुमचा विजय होईल? हे बघा, आम्ही ह्या अवघडलं वाटत होतं की सोपं वाटतं? नाही बघा, सोपं काहीच नसतं आयुष्यात. पण जनतेतनं फिरत असताना हा विश्वास होता की आपल्याला ह्या निवडणुकीत चांगलं मतदान मिळेल आणि अपेक्षित मताच्या जवळपास 50% झालेल्या मतदानापैकी आपण घेऊ शकलो आपल्याच महाविकास आघाडीच्या विरोधात लढताना सुद्धा. हा विश्वास होता म्हणून आपण ती निवडणूक लढलो. लोकांचा विश्वास नसता तर एक रिस्क होती, एक भीती होती की कदाचित आपण हे काहीतरी करत जात असताना भाजपचा फायदा व्हायला नको. आणि तो विश्वास आल्यावरच आम्ही तो निवडणुकीचा निर्णय घेतला, नाही तर घेतला नसता. पण एक असं आहे की संजय राऊत आणि खूपच आग्रही होते सांगलीसाठी. उद्धव ठाकरे आग्रही होते. निवडणूक जिंकल्यानंतर संजय राऊत यांच्याशी किती बोलणं झालं? खूप भेट होती. काय म्हटले मग? संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आणि संजय राऊत हे व्यक्ती, विशाल पाटील हा खासदार आणि विशाल पाटील हे व्यक्ती, हे 2 वेगळे घटक असतात. बघा, वैयक्तिक ज्यावेळी आमच्या भेटीगाठी होतात ह्या कौटुंबिक होतात. आमचे संबंध आहेत, ठाकरे कुटुंबांचे आमचे संबंध आहेत. पण राजकारण हा वैचारिक असतो आणि त्यामुळे आमच्या ज्या भरपूर आता लोकसभेत, राज्यसभेत आम्ही सारखी आमची नेहमी भेट होते. पण ह्या मुद्द्यासाठी त्यांनी त्यांच्या पक्षासाठी भांडणं हे त्यांचं कर्तव्य होतं आणि त्यांनी ते चांगल्यापणे प्रभावीपणे केलं असं मला वाटते की त्यांनी तो प्रभावीपणे त्यांचा मुद्दा ओढून धरला की त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली पाहिजे आणि ती मिळवून दाखवली. त्यामुळे निश्चितच त्यांनी त्यांचं काम चांगलं ठाकरे वाईट वाटायचं कारण नाही. ठाकरेंची भेट झाली? हो, उद्धवजी भेटले आणि खूप प्रेमाने भेटले. शेवटी आज ती माझ्या अस्तित्वाची लढाई होती ह्याची जाणीव मी त्यांना करून द्यायचा प्रयत्न केला होता आणि ती त्यांना मान्य झाली. आणि एवढं सगळं होऊन शेवटी मी पुन्हा महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. ह्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आला. स्वाभाविक आहे तेवढी कटुता त्या इलेक्शनच्या काळात निर्माण झाली होती. पण कुठल्याही निवडणुकीच्या पूर्ण काळात उद्धवजींबद्दल आम्ही फक्त आदरानेच बोललो आणि उद्धवजी आम्हाला वडिलाप्रमाणे आहेत असं सांगून आम्ही त्यांची माफी मागून जे झालं त्याबद्दल पुढे त्यांच्यासोबत आम्ही एकत्र काम करणार आहे आम्ही त्यांना आश्वासनही दिलेलं आहे. संसदेत पहिलं पाऊल ठेवताना विशाल पाटील यांना काय वाटतं? हे बघा, नरेंद्र मोदी म्हणजे 10 वर्षापासूनचा एक ब्रँड जो तयार झालेला आहे, भाजपने ब्रँड तयार केला, त्यांच्याकडे बघून काय वाटतं? एक जबाबदारी वाटली की लोकांनी आपल्याला ह्या ठिकाणी पाठवलं आहे. पूर्वी आपल्या घरातली सुद्धा लोकांनी ह्या लोकसभेत जनतेचे प्रश्न मांडले होते. ती एक खूप मोठी जबाबदारीचा एकदमच ओझा हा ती पहिली चढताना माझ्या मनात आला की ह्या ठिकाणी आपण जातो हे सत्ता भोगण्यासाठी नाही तर लोकांच्या अपेक्षा आहेत. मला कुठल्या पक्षातनं निवडून दिलं नाही, मला लोकांनी अपक्ष निवडून दिलं. प्रत्येक माणसांनी तो स्वतंत्र निर्णय घेतला होता की विशालला आपण हे मत दिलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक अपेक्षेला आपण कुठे पूर्ण आलो पाहिजे, म्हणजे घडवून काहीतरी काम केलं पाहिजे
अशी भावना मनात होती आणि आनंद असणारच की ज्या ठिकाणी आमच्या वडिलांनी काम केलं, आजोबांनी काम केलं, आजींनी काम केलं, भावांनी काम केलं, त्या ठिकाणी आपल्याला पण संधी मिळते, हे आनंद होता. पण जबाबदारी ही ची जाणीव ही तो पायरी चढताना निश्चित झाली. 31 आमदार खासदार महाविकास आघाडीचे आहेत. जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी खासदार म्हणून सुद्धा येणार आहे. सांगलीची जबाबदारी कशी असेल? तिथे येतात शिवसेना वर्सेस काँग्रेस असं पाहायला मिळतं. ते फक्त सांगलीतच नाही तर पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्रात सुद्धा असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून विश्वित कदमांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. महाविकास आघाडीचा मी आता घटक पक्ष आहेच, घटक भाग आहे आणि ती विश्वित कदमांनी ही जबाबदारी घेतलेली आहे की किमान सांगली जिल्ह्यात तर 8 पैकी 8 हे महाविकास आघाडीचे आमदार आले पाहिजेत. संघर्ष असणार, पण मला वाटते हे आम्ही शक्य करू शकू. उमेदवारी ठरवत असताना सगळे पक्ष एकत्र येऊन चांगला उमेदवार द्यायचा प्रयत्न करतायत आणि ह्या निवडणुकीत प्रभावी कामकाज आमच्या पक्षाकडनं केलं जाईल. ज्या ठिकाणी काँग्रेस पक्ष लढते त्या ठिकाणी तर तुम्हाला दिसेलच, पण आत्तासुद्धा प्रत्येक ठिकाणी जिथे जिथं मित्रपक्षांची उमेदवारी असतील तिथंही प्रभावीपणे आमच्या संबंधित लोक, आमच्या जुन्या काँग्रेस पक्षाची लोक, या सगळ्यांबरोबर एकत्रित काम करून आम्ही चांगला निकाल सांगली जिल्ह्यातनं देऊ. विशाल पाटलांना सभेसाठी मागणी आली. हे बघा, स्वाभाविक असते, कुठलाही पदाधिकारी आहे म्हटल्यावर मला, पण शेवटी आता हा अंतर्गत निर्णय हा महाविकास आघाडीने ठरवायचा आहे की कुठला रिसोर्स कुठे वापरायचा. आता सांगली जिल्ह्याची काय परिस्थिती, कशी उमेदवार ठरतात, समोर उमेदवारी कशी लागते, हे बघून तो निर्णय घेतला जाईल. खूप खूप धन्यवाद पाटील साहेबांनी, खूप खूप शुभेच्छा. ज्या प्रकारे महाविकास आघाडीमध्ये जागा सीट शेअरिंगच्या संदर्भात चर्चा सुरू आहे, त्याचबरोबर जे खासदार आहेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी जी आहे ती प्रत्येक जिल्ह्याची दिली जाणार आहे. काँग्रेसचे प्रभारी जे आहेत रमेश चरितला हे शरद पवार यांना भेटले, ते उद्धव ठाकरे यांना भेटले आणि जी अंतर्गत कुरघोडी आहे त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून केला जातो आहे. मी इथेच थांबतो. आपण पाहता न्यूज स्टेट महाराष्ट्र.